आज सकाळी मी माझ्या शेजारणीच्या घराकडे पाहिलं. तिची नवीन गाडी, नवीन साडी, चेहऱ्यावरचं हसू आणि न कळत माझ्या तोंडून एक वाक्य निघालं, देवा, माझं आयुष्य असं का नाही. पण ह्याच दिवशी संध्याकाळी एक गोष्ट कळली जिने माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तर हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. आणि आजचा दिवस तुमचा खूप खूप समाधानात, आनंदात आणि भरभराटीमध्ये जाऊ दे, हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आज सकाळी झाडांना पाणी घालत होते, तेवढ्यात समोरच्या गच्चीत माझी शेजारीण दिसली. तिची नवीन साडी, तिचा नवीन ड्रेस, नवीन गाडी, हातात महागडा फोन आणि चेहऱ्यावर मोठं हसू. मी न कळत 2 मिनिटं तिच्याकडे पाहत राहिले आणि मग माझ्या मनात एक विचार आला, आपलं आयुष्य इतकं साधं का आहे? देवा, माझं आयुष्य असं का नाही? कदाचित हा विचार माझ्या मनात पहिल्यांदाच आला नव्हता आणि कदाचित तुमच्याही मनात अनेकदा आला असेल. कधी सोशल मीडियावर एखाद्याचं फिरायला जाणं पाहिलं आणि वाटलं, आपण कधी जाणार? कधी कोणाची महागडी साडी पाहिली आणि वाटलं, आपल्याकडे का नाही? कधी कोणाचं मोठं घर पाहिलं आणि आपल्या घरातल्या भिंती अचानक छोट्या वाटायला लागल्या. हे सगळं अनुभव आपण अनुभवतो, पण एक गोष्ट आपण विसरतो. आपण त्यांच्या आयुष्यातला एक फोटो पाहतो, संपूर्ण त्यांची कथा, संपूर्ण त्यांचं आयुष्य नाही पाहत, किंवा ते आपल्यासमोर इतक्या सहजतेनं उलगडतही नाही. मला आठवतं, एकदा मीही एका मैत्रिणीचा फोटो पाहिला. खूप आनंदी दिसत होती. मला वाटलं, हिचं आयुष्य किती सुंदर आहे. काही दिवसांनी तिची भेट झाली. बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, लोकांना माझं हसू दिसतं, पण रात्री मी किती रडते हे कोणालाच माहिती नाही. त्या दिवशी मला एक गोष्ट समजली, आपण लोकांच्या हसऱ्या चेहऱ्याशी आपल्या संघर्षाची तुलना करत असतो आणि ही तुलना आपल्याकडचं सुख हळूहळू चोरून नेते. मी घरी आले आणि माझ्या घराकडे नीट पाहिलं. भिंती साध्या होत्या, सोफा जुना होता, स्वयंपाकघर छोटंसं होतं, पण त्याच घरात माझ्या मुलाचं पहिलं पाऊल पडलं होतं. त्याच घरात आपण पहिला वाढदिवस साजरा केला होता. त्याच घरात आईच्या हातचं शेवटचं जेवण खाल्लं होतं. याच घरात आपण रोज खदखदून हसत असतो. काही गोष्टी विसरायला लावणारं आपलं घर, वारा, वादळ, पाऊस आणि खूप ऊन, या गोष्टींमध्येही ते आपल्याला सावली देत असतं, सांभाळत असतं, गोंजारत असतं. ही थोडीशी आठवण माझ्या मनामध्ये कुठंतरी विसरून गेलेली होती. ती आठवण माझ्या मनामध्ये झाली. आपण आयुष्याची किंमत त्यातल्या वस्तूंनी ठरवतो, पण खरं सुख वस्तूंमध्ये नसतं, ते माणसांमध्ये असतं, ते नात्यांमध्ये असतं, ते शांत झोपेत असतं, ते मुलाच्या मिठीत असतं, ते आईच्या फोनमध्ये असतं. आज मी तुम्हाला एक छोटंसं काम सांगते. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या घरात 5 मिनिटं शांतपणे फिरा. काही बदलायचा प्रयत्न करू नका, फक्त बघा. कदाचित तुम्हाला तिथे महागड्या वस्तू दिसणार नाहीत, पण तुमचं संपूर्ण आयुष्य दिसेल, जे की तुम्ही आत्तापर्यंत त्या घरामध्ये घालवलेलं आहे. कधी कधी हताश होऊन एखाद्या कोपऱ्यामध्ये बसला असाल, कधी कधी किचनमधून खळखळून हसत असाल, कधी कधी ओरडतही असाल, पण प्रत्येक वेळेला या घरानं आपल्याला समजून घेतलेलं आहे. प्रत्येक वेळेला हेच घर आपल्या आनंदात सहभागी होतं. कदाचित ज्या वेळेला हताश होतात, त्यावेळेला हे घर तुम्हाला धीर देत असतं. दुसऱ्याचं आयुष्य कधीच पूर्ण दिसत नाही, पण आपलं आयुष्य आपण सुंदर बनवू शकतो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर आज कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, कृतज्ञ. आणि या गोष्टीची ज्या वेळेला मला जाणीव झाली,
त्यावेळेला मीही हसले आणि माझ्या घराकडे पाहून एकदम दीर्घ श्वास घेतला. आणि त्याच नंतर तो स्पर्धेचा आणि कंपॅरिझन करण्याचा तो क्षण तिथेच विरून गेला आणि मी माझ्या कामामध्ये मग्न झाले. तर तुलना आपोआप संपायला लागते. पुन्हा भेटू अशाच मनापासून गप्पांसह. तोपर्यंत बाय.